आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बीडीडी चाळीची लॉटरी वारंवार बदलली जाते। विधानसभेत बोलताना सचिन अहिर यांच्याकडून बीडीडी चाळीचा प्रश्न उपस्थित। बीडीडीची लॉटरी बदलणाऱ्या अधिकाऱ्यांना समज देण्याची मागणी। तोंडाला मास्क आणि हातामध्ये पोस्टर घेत आमदार अबू आझमींची विधानभवनामध्ये एंट्री। हातामध्ये पोस्टर घेत अबू आझमींनी गोवंडीमधील प्रदूषणावर लक्ष वेधलं। विदर्भासाठी राज्य सरकारची मोठी भेट। महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक निर्णय। विदर्भातील घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न सुटणार। नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि भंडारा या 8 जिल्ह्यातील 38 तालुक्यांमधून कालवा जाणार। एसटीच्या डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया इतर राज्यांसाठी खुली। कमी दराने इंधन पुरवठा करणाऱ्या राज्याकडून इंधन खरेदी करणार। गुजराती कंपन्या वॅटच्या कमी भारामुळे कमी दराने इंधन पुरवठा करू शकतात। सोलापूरमध्ये मोहोळमध्ये विनापरवाना छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं प्रकरण। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तक्रारीवरून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल। महामार्गाच्या राखीव जागेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। नागपूर महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममधून 172 वर्क ऑर्डर गायब। मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत वर्क ऑर्डर गायब झाल्याची गंभीर बाब उघड। या प्रकरणी माहिती आयोगाकडून 2 माजी कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश। रत्नागिरीच्या सावर्णीमधील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यामध्ये पीएसआय मनीष कांबळेला 25,000ची लाच घेताना अटक। अपघातामधील मृताच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार। बीड जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरामध्ये वकिलाला मारहाण। गाडी लावण्याच्या कारणावरून काही जणांकडून वकिलाला मारहाण। बार काउन्सिलच्या वतीनं वकिलांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये धाव।